हॅलो पीपल, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. तर आज आपण जातो आहे शिर्डी साईनगर. वंदे भारत ट्रेनने आपण जाणार आहे. माझी ट्रेन ही 6:49ची आहे सकाळची आणि मी 6 वाजता झालो इथे, कारण रिस्क घ्यायला नको. ॲज पर इंडियन स्केड्यूल आपण अर्धा तास किंवा 1 तास लवकरच येतो तसं पण. तर तसंच आम्ही पण आलो आहे. मी माझ्यासोबत माझ्या फ्रेंडला घेऊन आलो आहे, आदित्य. आपण ह्याला लास्ट व्लॉगमध्ये भेटलाच असणार. ठाणे स्टेशनवरनं आपण शिर्डी साईनगर जाणार आहे वंदे भारत ट्रेननी. हा पहिलाच प्रवास असेल माझा वंदे भारत ट्रेननी. ह्या आधीही खूप वेळा ट्राय केलं बट पॉसिबल झालं नाही मला. आता कुठे पॉसिबल झालं आहे. तर तुम्हाला एक व्ह्यू देतो ठाणे स्टेशनचा. लास्ट व्लॉगला आपला प्रतिसाद खूप छान मिळाला मला. थँक्यू सो मच. ये आदित्य हट जा अपना सर हटा, मुझे आगे जाने दे बरं. अच्छा, हमको सिखा रिया है. तर पीपल, मी वंदे भारत ट्रेनमध्ये बसलो आहे आता आणि आमची ट्रेन ही 6:49ची होती आणि ही 7:05ला आली. ऑलमोस्ट 10 मिनटाचा फरक आहे. त्याच्यामुळे थोडा मागे पुढे झालं आहे अँड दॅट्स फाईन. तर झाले 7:11 आणि मला लाईक टी आणि बिस्किट्स जे काय ते सर्व झालेत. लाईक एक बिस्किट आहे जे मी खात नाही आणि टी कॉफी तर तसं मी घेत नाही. बघूया, एक ट्राय करूया कसं लागतं आहे, कारण मला तुम्हाला एक्सपिरियन्स दाखवायचं लाईक की कसं खाणं पिणं आहे इथलं. त्याच्यासाठी मी ट्राय करतो आहे कॉफी. तसं तर त्याने मला टी पावडर दिलेलं काहीतरी, पण मी ते घेतलं नाही. मी कॉफी मिक्स घेतलं आहे. तर ह्याचा तुम्हाला मी जे काय असेल तो रिव्ह्यू देईल. आणि बाकी बिस्किट तर मी खाणार नाही, मे बी आदित्य खाईल. तर आदित्यकडून तुम्हाला त्या बिस्किटचा रिव्ह्यू मिळेल. आणि हे काका आता येत आहेत हॉट वॉटर सर्व करायला. तर ट्राय करायला जातो आहे कॉफी आणि तुम्हाला त्याचा मी रिव्ह्यू देतो. आदित्यने टी घेतली आहे आणि तो सांगेल आपल्याला टी कशी आहे. कसं आहे आदित्य टी? ओके, तर मी माझी कॉफी ट्राय करतो आता थोड्या वेळाने. तसं तर मी कधी टी कॉफी वगैरे ट्राय नाही करत, बट आता मी प्रीमिक्स ट्राय केलं आणि मस्त आहे खरंच. लाईक मी ट्राय करू शकतो ह्यानंतर प्रीमिक्स वगैरे. तर ही काय कॉफी आहे माझी. नाव वी आर अप्रोचिंग कल्याण. हा काय व्ह्यू आहे. वंदे भारतचा वॉशरूम आहे, असा काय दिसतो. युजली वॉशरूम काय क्लीन नसतं तेवढे, बट हा क्लीन आहे. रील्समध्ये जेव्हा बघितलेलं तेव्हा तिथले वॉशरूम हे वेगळेच होते आणि हा काय वेगळाच आहे. तर बहुतेक जे दुसऱ्या कोचमध्ये त्यातले वॉशरूम्स हे याच्यापेक्षाही मोठे असतील किंवा वेगळे असतील, तेही मी बघणार आहे. अजूनही मी काही टूर केलेलं नाही. जस्ट आता मी बोललो की जरा फेरफटका मारूया. जेव्हा वंदे भारत ट्रेननी प्रवास करत असेल तर तुम्हाला लाईक टी कॉफी आणि जेव्हा नाश्ता येणार तेव्हा एक अनाऊन्समेंट दिली जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्व होणार आहे. तर एक अनाऊन्समेंट आलेली आहे. कॅटरिंगवाले पण दिसत आहेत पॅकेज घेऊन दिसताना. बहुतेक थोड्याच वेळात आपल्याला नाश्ता हा काय मिळणार आहे त्याचा पण मी एक रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. 8 वाजलेत आणि आम्हाला आता नाश्ता सर्व झाला आहे. हे काय आहे मी तुम्हाला दाखवतो. सगळं पॅकेट्स ओपन केल्यानंतर तुम्हाला एक रिव्ह्यू देतो मी याचा. तर हे काहीतरी पुरीसारखं आहे आपल्याला इकडे आणि ही काहीतरी भाजी वगैरे सारखी दिसते आणि हा उपमा आहे. याचा मी मला टेस्ट करतो मी याचा. फिलहाल तरी आजूबाजू ह्याच्याने तर मला असं समजण्यात आलं आहे की टेस्ट काय एवढी चांगली नाही. आपल्याला एक उपमा, ही पुरी, ही भाजी समथिंग, हे सॅनिटायझर आणि हे अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हे बहुतेक सॉल्ट आहे.
सोबत एक कडचं पॅकेट आणि एक केक मिळालेला आपल्याला. खाना दिलेला ते बिलकुल फ्रेश नव्हतं. तर ह्याची मी एक कंप्लेंट टाकतो आहे. तुम्ही लास्ट टाईम पण बघितलं असेल माझा लास्ट ब्लॉग कर्नाटकाचा, त्याच्यामध्ये पण मी एक कंप्लेंट टाकलेली आणि त्यांचा फास्ट रिस्पॉन्स आलेला. तर ह्यावेळेस पण आपण तेच करूया, बघूया काय रिस्पॉन्स येतो त्यांचा. तर मी आता वंदे भारत एक्सप्रेस इथल्या मोटरमॅन एरियामध्ये ह्याचा एक तुम्हाला मी व्ह्यू देतो. हे मोटरमॅन आहे समोर. क्या भाड़ में गए दवा? हाँ जाने थे उनको. Excuse me, रास्ते से हट जाइए. अगर मेरी मम को गुस्सा आ गया तो ट्रेन में गोली बरसा देगी. बघू शकता हे काय अरेंजमेंट्स आहेत ट्रेनमध्ये. आणि हे जे सीट्स आहेत ते रिक्लाईन होतात. काहीच सीट आहेत जे म्हणजे रिक्लाईन होऊ शकतात. त्याच्यासाठी बहुतेक आपल्याला पे करावं लागतं एक्स्ट्रा. ह्या डोअरला क्रॉस करायचं असेल तर एक बटन इथे दाबावं लागतं, नंतर तो डोअर ओपन होतो. तर आता आम्ही फर्स्ट कंपार्टमेंट नंतर आता लास्टला आलो आहे आणि इथला पण सेमच व्ह्यू आहे, जास्त काही फरक नाही याच्यामध्ये. तरी तुम्हाला एक मी व्ह्यू देतो इथला. ट्वीट केल्यानंतर जे काय त्यांचे हालचाली सुरू झाले, आधी काय त्यांचा रिस्पॉन्स नव्हता. प्लस लोकांची वेगळी लूट चालू आहे. ते आपल्याला टी कॉफी ही 2 वेळा फ्री असते. ह्यांनी मला एकदाच ऑफर केली. सेकंड टाईम जेव्हा मी विचारलं तेव्हा मला ह्यांनी पैसे मागितले होते. आता जी कोणती रेल्वेची अधिकारी होती त्यांनी मला सांगितलं की पुढे अजून काही ट्वीट वगैरे करू नका. मला वाटतं जे काय रेल्वेमध्ये फिलहाल चालू आहे ना ते ॲक्च्युली खूप घाणेरडं पॉलिटिक्स चालू आहे. हे जे वर्कर्स आहेत हे सगळे बाहेरचे आहेत. प्लस ह्यांना काय कमिशन याच्यामध्ये पाहिजे असतं मला काही कळत नाही. आता मी त्याच्यावर सेकंड कॉफीसाठी विचारलं, जे माझ्या फ्रेंडला पाहिजे होती, मला नको होते. तर त्यांनी मला सांगितलं एक्स्ट्रा अमाऊंट पे करावं लागणार. आता जे अधिकारी आले त्यांनी मला बोललं की असं काही नाहीच आहे. तर हे एक मला वाटतं हे जेव्हा कधी मी ट्रॅव्हल करतो तेव्हा मी फेस करते. आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की रेल्वे याच्यामध्ये काहीच इंटरफेअर करून हे सगळे जे होत आहे त्याच्यावरती लक्ष घालत नाही. तर आता ते मला बोलले की मला ते जे मी ते नाश्ता केला तो चांगला नव्हता, त्याच्याऐवजी मला हे पोहे ऑफर करणार. तुम्हाला कम्पॅन्शिएट करतात इट्स फाईन, बट मी ॲज एन एज्युकेटेड पर्सन आहे म्हणून मी एक ट्वीट केली. इन केस दुसरे कोण असे वयस्कर वगैरे असतील त्यांना जर नाही जमलं हे सगळं करायला तर त्यांचं काय होतं याचा त्यांनी एकदा विचार करावा. हेच माझं मोटिव्ह आहे. आणि बघूया आता थोड्या वेळात ते परत येतील, त्यांच्याशी आपण एकदा बोलून घेऊया नक्की घडतं काय. जे कोण रेल्वेचे ते अधिकारी होते ते माझ्याशी बोलून गेले. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही थेट ट्वीट करत जाऊ नका, आमच्याशी आधी बोलून घे. आणि मला यांचं पॉलिटिक्स हे चांगलंच माहिती आहे. हे इथल्या इथेच निपटवतात जे काय असेल ते. कारण जेव्हा आपण एक इश्यू रेस करतो तो स्टेट लेवलपासून सेंट्रल लेवलला जातो. आणि सेंटर लेवलला एकदा गोष्ट गेली की स्टेटला मग त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण जो काय असं फाईन वगैरे आहे ना तो स्टेटला भरावा लागतो. फॉर एक्झाम्पल 50,000चा फाईन आहे ह्याच्यावरती, तर हा स्टेटला सेंटरला पे करावा लागतो. हे काय एथिक्स आहे तिथले. तर ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी आता मला नाश्ता ऑफर केला आहे. जो काय होता तो त्याच्या अल्टरनेट आता हे प्रोव्हाइड करणार मला.
तर जसं मी बोललो, माझ्या ट्विटनंतर इथे हालचाल व्हायला लागली. लगेच जे कोण रेल्वेचे अधिकारी होते ते आले तिथे. माझा कन्सर्न विचारला नक्की झालं काय. तर मी त्यांना जे काय होतं ते सरळ सांगितलं की असं असं आहे. बाकी ओव्हरऑल जर्नी वंदे भारत इथे खूप अमेझिंग चालली आहे. लाईक कम्फर्टेबल आहे जर्नी. 18 वर्ष झाले असतील शिर्डी न जाऊन. लाईक आय वॉज एज ऑफ 6 जेव्हा मी गेलेलो शिर्डीला. त्यानंतर मी एकदाही गेलो नाही. आज जेव्हा मी जातो आहे तेव्हा एक वेगळंच फील येतो आहे. ह्याआधी खूप वेळा मी ट्राय केलेलं शिर्डीसाठी, बट पॉसिबल झालं नाही. असे बोलत आहेत की शिर्डी आणि किंवा इतर बालाजी वगैरे जाण्यासाठी एक बुलावा आता है. ओके, प्लान्स जो कैंसिल हो रहेंगे तो समझ जाना कि आज पॉसिबल नहीं है, कल पॉसिबल नहीं, बट जब भी पॉसिबल होगा ना इट विल बी लाईक अमेझिंग. आधीचं जे शिर्डी होतं ते खूप वेगळं होतं आणि आत्ताचं जे शिर्डी आहे ते खूप वेगळं आहे. पहिल्यासारखी काय बात नाही राहिली आता ह्याच्यामध्ये. 5 किंवा 6 वर्षाचा होतो जेव्हा लास्ट आलेलो शिर्डीला, आणि तेव्हा सिद्धेश शिनशान होता 5-6 वर्षाचा. खूप मस्ती करायचा, खूप सतवायचा. आजही सतवतो बट एवढं नाही. जे मला तेव्हापासून ओळखत आहेत त्यांना मी नक्कीच आजही सतवतो आहे. खूप मस्ती करतो आहे आजही त्यांच्यासोबत. तर ट्रेनमधून आता मी बाहेर पडलो आहे. साईनगर इथे थांबली आहे ट्रेन आणि लवकरच आम्ही आता इथून शेअर ऑटो वगैरे करून निघणार आहे. आणि तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो इथला स्टेशनचा. हा काय व्ह्यू आहे इथला. तर तुम्ही एकदा साईनगर स्टेशनमधून बाहेर आले की तुम्हाला हे ऑटोसाठी अप्रोच करतील. ते 20 रुपीज पर सीट आहे. तर आता मी दर्शन घेऊन आलेलो आहे, बाहेर आलो आहे जेवायला एका ठिकाणी. साई निवेदन करून असं एक रेस्टॉरंटचं नाव आहे. आम्ही खरं तर महाप्रसादासाठी जाणार होतो, पण थोडा वेळेचा प्रॉब्लेम होता कारण आम्हाला ट्रेन पकडायची आहे परत घरी जायला. त्याच्यामुळे आम्ही पटकन काहीतरी रेस्टॉरंटमध्ये खायला थांबलो आहे आणि इथून खाऊन आम्ही निघणार आहे पटकन. रेस्टॉरंटचा एक व्ह्यू देतो. मी आता इथे खायला घेतलं आहे. हे आम्ही खाऊन आता पटकन निघतो इथून कारण वेळ नाही आहे बिलकुल. थोडं आम्हाला इथे फिरायचं पण आहे शॉपिंगसाठी. असं जेवण करून निघालो मी इथून बाहेर. लाईक रिजनेबल रेट होते. जे काय झालं आमचं ते 500मध्ये झालं आहे. मस्त पोट भरलं आहे. तर पीपल हा साईनगर रेल्वे स्टेशन आहे शिर्डीचा. खूप मस्त असं आहे. पण आपलं दर्शन हे झालेलं आहे आणि थोडा वेळ लागला. शेवटी देवदर्शनाला हे वेळ लागतोच. आता आमची वंदे भारत एक्सप्रेस ही जाण्यासाठी रेडी आहे. व्ह्यू देतो मी इथला. ऑलमोस्ट सनसेट ही व्हायला आला आहे. हा काय व्ह्यू आहे इथला. ट्रेन ही खूप मस्त आहे, बट मी तुम्हाला प्रिफर करेन की तुम्ही लॉंग जर्नीसाठी वंदे भारत चूज करा. फॉर शॉर्ट जर्नी इट इज नॉट बोर and it is comfortable as compared to other expressways. असं झालं आहे की जे रेल्वेचे अधिकारी आम्हाला भेटायला आलेले सकाळी तेच आता परत असणार आहेत. त्यांनी मला स्पेशली सांगून ठेवलं की मी तुम्हाला भेटेन
आणि तुम्हाला जेवणाचं किंवा आता जो संध्याकाळी नाश्ता मिळणार आहे त्याच्यात कोणताही प्रॉब्लेम होणार नाही आहे असं त्यांनी मला थेट सांगितलेलं आहे. तर ठीक आहे, आय एम हॅपी की त्यांना त्यांची चूक ही कळली आहे. त्यांनी त्याच्यावरती लाईक मला एक अल्टरनेट ऑप्शन दिला. आपली वंदे भारत एक्सप्रेस आहे आणि ही काय अशी दिसते एकदम लाईक बुलेट ट्रेन काइंड ऑफ लुक आहे हिचा आणि ही शोभते खरं तर महाराष्ट्रामध्ये. आय होप लवकरच असलेच ट्रेन आपल्याला दिसतील रादर दिस वन. हेही क्लासिक लुक आहे म्हणजे यांचा. तर ट्रेनचे दरवाजे ओपन झालेले आहेत. थोड्याच वेळात आम्ही बोर्ड करणार आहे ट्रेनमध्ये. एक फायनल लुक तुम्हाला देतो मी. फायनली आता ट्रेनच्या आतमध्ये 5:45ची आमची ट्रेन होती तर मी बोर्ड झालो ट्रेनमध्ये. थोड्याच वेळाने आमचं नाश्ता आणि त्यानंतर जेवण वगैरे येईल. फिलहाल तरी आम्हाला एक पाण्याची बॉटल मिळालेली आहे आणि जेव्हा काय ते नाश्ता वगैरे येईल त्याचा एक रिव्ह्यू नक्कीच जाईल तुम्हाला किंवा जे काय जेवण वगैरे येईल तो. मी 5:46ला बोर्ड झालो ट्रेनमध्ये आणि 5:50ला मला स्नॅक्स मिळालेत. लाईक हे डाएट मिक्सर आहे तरी कॉफी किंवा चायचा ऑप्शन आहे आपल्याला. एक कुकी केक समथिंग काहीतरी आहे, केचप आणि हे कचोरी आणि हे कोल्ड्रिंक. हे काय आता मला डिनरला त्यांनी दिलं आहे. ही एक बटाट्याची भाजी आहे, राईस, पनीर, डाळ, कढ आणि हे चपाती वगैरे काहीतरी असतं. तर ह्याचा मी एक तुम्हाला रिव्ह्यू देतो त्या खाल्ल्यानंतर. जेवल्यानंतर आम्हाला अर्धा तासाने आईस्क्रीम मिळालं, काहीतरी बटरस्कॉच फ्लेवर आहे. जेवण हे चांगलं होतं आणि आईस्क्रीम पण मस्त आहे. तर पीपल फायनली शिर्डीचा प्रवास हा आता कुठे संपतो आहे. त्या प्रवासात खूप जास्त मजा आली मला. लाईक एक न्यू एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. प्लस पॉईंट म्हणजे प्रवासात जर आपल्या आजूबाजूला लोक चांगले असतील तर प्रवास हा पटकन संपतो आणि नेमकं तेच झालं. आता आम्हाला बरेचसे लोक मिळाले इथे आणि त्यांच्यासोबत बोलता बोलता हा प्रवास कधी संपला त्या कळलंच नाही. आपले सजेशन्स हे खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी आणि ब्लॉगसाठी. आणि जो कंटेंट आज मी तुम्हाला दिला आहे आय होप तुम्हाला आवडला असेल. सो दॅट्स इट फॉर टुडे. आय विल बी बॅक विथ अनदर न्यू ब्लॉग.